व्यासपीठ भव्य दिव्य आपण बघतोय कार्यक्रम आपल्याला मात्र पाहायला भेटतो अर्थातच व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय। सुधाजी पाटील युवासेना अंबरनाथ प्रमुख युवासेनेचे अंबरनाथचे तालुका प्रमुख इथे युवासेनाचे त्यांचे देखील मात्र आपण शुभ सन्मान करतो। युवा कार्यकर्ते आहेत युवासेनेचे तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय सुरजजी भगत चिंचवली हे देखील आमच्या सोबत मात्र उपस्थित आहेत। त्यांचा देखील आपण मात्र शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। विनंती त्यांना देखील की आपण देखील पुढे यावं। सन्माननीय आमचे पाहुणे अतिथीगण तर आपण मॅच देखील सुरू करूया। सामना देखील आपण लगेच सुरू करतो। सुरजजी भगत थँक्यू राहुल आणि नितीन काळन। पहिला बॉल या मॅचचा आणि पहिल्याच बॉलवर रजत मुंडेने स्वतःचं खातं उघडलंय। टीम सांबार्लीचं खातं या मॅच मध्ये उघडलं जातं। एक मोठी मॅच आता निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळणच्या विरुद्ध सांबार्लीच्या टीमच्या दरम्यान होईल। रिया 11 सांबार्ली आणि आता आपल्या समोर निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळण या दोन टीम एकमेकांच्या विरुद्धामध्ये खेळत आहेत। ही महत्वाची बाब आणि राजू शेठ भोईर आपल्या मंचावर आहेत। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी त्यांनी निर्माण केली। झेल पकडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर 5000 रुपयाचं पारितोषिक जेव्हा वाकळण संघ बॅटिंग करताना दिसेल। ही देखील तेवढीच महत्वाची बाब यावेळेला बॉल हवेत आहे कवसला आणि फिल्डर खाली येतोय। खूप चांगली कॅच बॅट्समन आउट होतोय। पहिल्या विकेटचं पतन बॅट्समन आउट झाला। योगेश जांभळे शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने। त्याचबरोबर निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळण टीम साठी आणखीन एक संधी चालून आली आहे। जर इथे हॅट्रिक घेतली बॉलरने विकेटची तर त्याला मिळतील 11000 रुपये। राजू शेठ भोईर जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळणचे 11000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने लावण्यात आलं या मॅच साठी। आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय युवराज जांभळे। रजत मुंडेचा खेळ खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये। सध्या तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आणि यावेळेला आणखीन एक चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला। डीप मध्ये फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑन पर्यंत जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। रजत मुंडे सर्वप्रथम ज्या वेळेला सेट होण्याचा प्रयत्न करतो व्ही शेप मध्ये खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात। नुकतीच नागझरीची स्पर्धा झाली होती विजयदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त। त्या स्पर्धेचं विजेतेपद तर यांनी पटकावलं आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक यंदाच्या हंगामातली जिंकण्याचा विक्रम केलाय या रजत मुंडेने। भरपूर खोऱ्याने रन त्या स्पर्धेमध्ये त्याने पूर्ण केल्या। जवळपास 160 रन त्याच्या खात्यामध्ये होत्या। असा देदीप्यमान कामगिरी करणारा रजत या मॅच मध्ये खेळतोय आणि या मॅचचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्याची विकेट खूप महत्वाची आहे टीम निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळणसाठी। तर पहिलं षटक इथे हाताळतोय आणि ज्याच्याकडे अनुभव आहे असा मोतीराम भोईर। अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये पाहिलेला हा बॉलरने आता बॅटची आतमधली कडा घेतली। विकेट किपर खूप चांगल्या भूमिकेमध्ये खूप चांगली विकेट किपिंग जीत भोईर कडून पाहायला मिळते आणि इथे रन मात्र कुठलीच मिळताना दिसणार नाही। दबाव थोडासा आहे टीम रिया 11 सांबार्लीवर कारण समोर देखील एक दादा संघ खेळतोय। गत विजेता संघ त्यांच्या समोर इथे लढताना दिसतोय त्यामुळे दबाव तर नक्की जाणवतोय। परंतु हा दबाव झुगारून ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग कराल त्यावेळेला एक वेगळं चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही। स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन युवराज। नाव युवराज आहे। कामगिरी तशी करावी लागेल आणि यावेळेला ऑन साइडला दिशा देऊन जोपर्यंत मिडॉनचा फिल्डर बॉल पर्यंत जातोय तोपर्यंत 1 रन तो कंप्लीट करेल। युवराजची आता जबाबदारी वाढली आहे। युवराजने इथून प्रत्येक रन घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे कारण स्ट्राइक ज्या ज्या वेळेला रजत मुंडेकडे येईल त्या त्या वेळेला काही रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। तो प्रयत्न युवराजने करणं अपेक्षित आहे त्याच्याकडून। रजत खेळण्यासाठी तयार आहे। बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर आहे। एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग त्यासाठी हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिलेली आहे। डीप मध्ये फिल्डर येते स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल रजत मुंडेकडून। शांत क्रिकेट सध्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय। मोतीराम भोईर याने रन खर्च केलेले आहेत 4 त्यामध्ये 2 डॉट बॉल
त्याच्याकडून पाहायला मिळाले आणि 4 सिंगल या ओव्हरमध्ये आलेले आहेत. प्रसादजी परब माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रसादजी परब, काय म्हणाल ज्या पद्धतीने मोतीराम यांनी आता बॉलिंग केली, रजतला तर शांत ठेवलंय आणि एक विकेट देखील मिळवली. नाही, कौतुकास्पद कामगिरी कुणाल. मी म्हणेन अवघ्या 4 धावा खर्च जरी केल्या आहेत मैदानावर तरी मात्र खूपच शांतपणे गोलंदाजी केली आहे. पण तेवढंच मी कौतुक रजत मुंडेचं करेन, कारण रजनीश सुद्धा मात्र बॉटम हँडचा जास्तीत जास्त वापर केलाय, सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मोठे फटके म्हणजे हवेमध्ये सफर करत असताना किंवा हवेमध्ये खेळत असताना कुठले फटके मारले नाही, कुठल्या प्रकारची रिस्क त्याने घेतलेली नाही आहे. कारण 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक जरी, कारण समोरचा गोलंदाज हा तेवढाच महत्वाचा होता. या संघाचा हा स्ट्राईक गोलंदाज आहे आणि कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर मी म्हणेन की यॉर्कर किंग अशी सुद्धा ओळख मोतीरामची आहे. त्यामुळे त्याचे फटके, त्याचे चेंडू समांतर जमिनीमध्ये तुम्ही पाहायला मिळाले, एक जमिनीलगत फटके पाहायला मिळाले. मोठे फटके शक्यतो त्याने टाळलेत आणि त्यामुळे पाहायला मिळते की कमी धावसंख्या नोंदली गेली आहे. पण दोन्ही मात्र संघ चांगलं क्रिकेट दाखवतील. ज्याप्रमाणे मगाशी मोतीरामने नमूद केलंय की चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळेल, ही जणू काही पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. हो, खरोखर एक मोठी पर्वणी आहे. ही पर्वणी कोणी उपलब्ध करून दिली तर त्यांचं नाव आहे या स्पर्धेचे शिल्पकार मयूर जगन्नाथ पिसेकर. आगरी युवक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि प्रतीकजी पिसेकर जे समाजसेवक आहेत. दोन बंधूंनी ही करामत करून दाखवली आहे. मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर पडला. केतन मात्रे, निशान जीजी स्पोर्ट्स वाकळण 23 ते 24 बाईक ज्या गावामध्ये या क्रिकेट टीमच्या माध्यमातून जिंकण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटते मालिकावीराचे 5 कार या गावामध्ये आहेत. म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या टीमने दबदबा निर्माण केलाय ती टीम आता रिया 11 चांबार्लीच्या विरुद्ध खेळते आणि समोर बॅट्समन आहे रजत. रजतने अजूनही संयम दाखवलाय या मॅच मध्ये आणि या वेळेला आक्रमण रजतच्या बॅट मधून खूप मोठा षटकार येतोय ऑन साइडला आणि या षटकाराबरोबर रजत आता फॉर्म मध्ये येण्याचे संकेत दाखवतोय विरोधी टीमला. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे काम भेटलाई र. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे काम भेटलाई र. तसेच मोतीराम दळवी दातिवली हे देखील मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत ऑनलाईन जॉईन झाले आहेत. तर मोतीराम दळवी, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तुमचं मात्र असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो, ते कॉमेंट्री बॉक्स कोणालजी दाते सर. दुसरा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील किती स्ट्रॉंग होते, स्ट्रॉंग अपील, स्पष्टपणे नकार. ध्येय वेळे जिंकण्याआधी हार मानत नसतात आणि हा ध्येय वेळा बॅट्समन आहे. बॅट्समन जो मैदानामध्ये खेळतोय रजत मुंडे, एकच ध्येय, एकच लक्ष तो ठेवून नेहमीच अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो विरोधी टीमच्या अगेन्स्ट. खूप चांगली कामगिरी त्याने नागझरीच्या स्पर्धेमध्ये केली आणि आता त्याच कामगिरीची अपेक्षा प्रेक्षक त्याच्याकडून करतायत. परंतु विरोधी टीम एक ताकदवान टीम आहे निशान जीजी स्पोर्ट्स वाकळण. पुन्हा एकदा एक चांगला फटका, बॉल हवेत आहे, फ्लॅट बॅट स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. बॅट्समन रजत मुंडेच्या पॅट मधून हा षटकार. भिवंडीचे रस्त्याला डोबा दूल ग. भिवंडीचे रस्त्याला डोबा दूल. भिवंडीचे रस्त्याला डोबा दूल ग. भिवंडीचे रस्त्याला डोबा दूल. थँक्यू. स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वर येत नाही आणि इथे तीच स्ट्रगल, तीच मेहनत, तीच जिद्द, तीच चिकाटी सर्व काही या बॅटिंगने दाखवतोय बॅट्समन मैदानामध्ये रजत मुंडे. प्रॉपर टायमिंग, व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने खेळणं खूप कठीण मानलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तरी, आणि खूप दर्जेदार बॅटिंग इथे करत असताना रजत मुंडे आपल्या टीमसाठी षटकारानंतर रन होत्या. स्कोर बोर्डवर 16, षटक क्रमांक 2 केतनचं. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून, प्रयत्न फसलाय. रजत स्वतःवर नाराज आहे परंतु एक चांगला बॉल इथे पडलाय. चांगली बॉलिंग केतनची या ओव्हरमध्ये कमबॅक होत आहे. चांगले षटकार चौकार देखील येत आहेत. चांगलं क्रिकेट इथे खेळत असताना व्हाईट बॉलचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर रन होता. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17 या सामन्यासाठी अंपायर म्हणून प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि जय पवार अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतात जय पवार. केतन मात्रे, चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, सन्मान इथे दिलाय. ही खरी खासियत आहे रजत मुंडेची, चांगल्या बॉलला सन्मानित करणं, खराब बॉलचा समाचार घेणं
आणि हेच तर क्रिकेटचं परिसूत्र आहे. त्या परिसूत्रावर नेहमीच खरा उतरतो, म्हणून तर एवढं सक्सेस त्याला मिळालंय. अंपायरचा अजूनही इशारा येतोय की एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मधला दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. मोतीराम खर्च केल्या फक्त 4 रन आणि आतापर्यंत 5 बॉल मध्ये रन खर्च केलेले आहेत 13. बॉलर केतन ओव्हर द विकेट आणि थेट बॉल हवेत आहे. उंची तर मिळालेली आहे, अंतर थोडस कमी पाहायला मिळतंय आणि खूप चांगली वेल जज कॅच इथे पाहायला मिळाली डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. ऋषी आणि इथे बॅट्समन आउट होतोय. रजत मुंडे 2000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल ऋषी भोईरला, राजू शेठ भोईर यांच्याकडून. रजत स्वतःवर नाराज आहे. रजत बॅटकडे बघतोय. त्याचं मत आहे की कुठेतरी वरच्या कडेला बॉल लागला, त्यामुळे एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं, उंची जास्त मिळाली, अंतर थोडंसं कमी कापलं बॉलने आणि ऋषीने अतिशय वेल जज कॅच पकडल्या. प्रसादजी डेफिनेटली, पण ते 2 षटकार जे आपण मागच्या षटकामध्ये पाहिले ते खरंच डोळ्याचं पारणं फेडणार होते. कंट्रोलिंग स्ट्रोक कशा प्रकारे असायला हवा, आपल्या बॅटमध्ये कंट्रोल. अपिश फटके पाहायला मिळाले. तुम्ही पाहिलं जर मनगटी फटके निश्चित होते, त्यामध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि त्या 2 फटक्यांमुळे धावसंख्येने वेग निश्चित पकडला. पण जे कंट्रोल आतापर्यंत आपण पहिल्या चेंडूपासून पाहिलं या स्पर्धेमध्ये, या मैदानावर खेळत असताना रजत मुंडेच्या बॅटमधून, तो कंट्रोल कुठेतरी मात्र मिस झाला आणि त्या मुवमेंटला तुला पाहायला मिळते की मिसटाईम झाला तो स्ट्रोक आणि ते मात्र ऋषीने कुठलीही चूक केली नाही. कारण ही खूप मोठी संधी होती, कारण रजत सारखा खेळाडू जर बाद करतोय तर संघावर आपण दडपण आणू शकतो, ते मात्र दाखवून दिले ऋषी आणि निश्चितपणे की गोलंदाज केतन म्हात्रेने. हो, रजत सारख्या बॅट्समॅनची विकेट घेतली. दडपण आता असेल रिया 11 सांबारलीवर, परंतु दडपणात खेळ करून चालणार नाही. टॉस तुम्ही हारलात, बॅटिंग करताय आणि आता एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. जे मागच्या मॅच मध्ये साई श्रद्धा खांबालपाडा टीमने केलं, खास करून साई शेलार यांनी केलं. अतिशय घणाघाती बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. काहीशी तशीच बॅटिंग करावी लागेल. एक टार्गेट सेट केलं तर मॅच मध्ये नक्की सेकंड इनिंग मध्ये तुम्ही असाल, परंतु समोरची टीम तेवढ्याच ताकदीची आहे. गत विजेती टीम, चॅम्पियन टीम त्यांच्या समोर खेळते. निशान जीजी स्पोर्ट्स वाकळण. तर तसेच मोतीराम दळवी यांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. दातिवलीचे त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पारितोषिक गोलंदाजासाठी कायम आहे कुणाल. विकेट हॅट्रिकसाठी रोख रुपये 11,000चं असं खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं, जे राजू भोईर नेहमीच त्यांच्या संघासाठी करत असतात आणि आमच्या लाडक्या रसिकांसाठी करत असतात. ही सगळ्यात महत्वाची बाजू. नाही, प्रेक्षकांना देखील 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने ठेवले. एक मोठी दानत लागते. प्रेक्षकांसाठी देखील हे पारितोषिक त्यांच्याकडून ठेवले म्हणजे 5200 रुपये मिळतील प्रेक्षकांना जर कॅच पकडली तर. कारण आपल्या आयोजकांच्या वतीने देखील 200 रुपयाने एक आकर्षक टी शर्ट, परंतु त्यामध्ये अट आहे. वाकरण टीम ज्या वेळेला बॅटिंग करेल त्यावेळेला हे पारितोषिक प्रेक्षकांसाठी असेल. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर रन होता स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी जीत भोईर सज्ज होतो. एक चांगला ऑलराऊंडर आहे जीत भोईर. ज्या वेळेला जीतच्या हातामध्ये बॉल सोपवला जातो त्या वेळेला विकेट त्याच्याकडून मिळवल्या जातात टीमसाठी. लेफ्ट राऊंड विकेट, परंतु आता लेग स्टंपच्या आणखीन एकदा बाहेर बॉल जातोय. 2 सलग चेंडू त्याने व्हाईट बॉल टाकलेले आहेत. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. विचार विनिमय करून इथे तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. समोरची टीम देखील कधी हावी होऊ शकते. रजत मुंडे जरी आउट झाला तरी टीमला फरक पडताना दिसणार नाही, हीच अपेक्षा त्यांचे पाठीराखे त्यांचे प्रेक्षक करताना दिसतील. कारण एक मोठी टीम आहे रिया 11 सांबारली. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. एक क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये आहे. पॉइंट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला बॅट्समन कडून आणि एक येतोय डॉट बॉल जीत भोईर कडून. अमित मुंडे इथे बॅटिंग करत असताना त्याच्या विरुद्ध मात्र चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग करत असताना जीत भोईर आपल्या टीम कडून अचूकता त्यांनी दाखवली आहे. पुन्हा एकदा तेच चित्र. पहिले 2 बॉल खराब टाकले होते लेग स्टंपच्या बाहेर, परंतु अमित मुंडे आता इथे चूक करत असताना
जास्त फुटवर त्याचं पाहायला मिळत नाही. खडे खडे फटका तुम्ही मारू शकत नाही. पायाला खिळे टोचलेत की काय असं सध्या वाटतंय अमितकडे पाहिल्यानंतर, परंतु फुटवर तुम्हाला दाखवावं लागेल. फुटवर दाखवलं तर मात्र स्ट्रोक येतील. बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागेल. पुन्हा एकदा तेच चित्र आहे. ऑन साइडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट आणि बॅट्समन आउट होतोय. अमितच्या चुकीचा भुर्दंड मात्र आता भरावा लागतोय विरोधी बॅट्समनला. युवराज जांभळे बॅक टू द पॅव्हलियन. रनआउटचा शिकार तो मात्र ठरतोय. थँक्यू डीजे. तसेच असे लोकप्रिय अशा नक्कीच आपण बघतोय संगीतकार आणि चांगले असे गायक आहेत तर सन्माननीय अक्षय म्हात्रे यांचे देखील इथे शुभ आगमन झाले. त्याच्यानंतर उपाध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संतोषजी म्हात्रे यांचं देखील इथे शुभ आगमन झालं आहे. तर कमेंट्री बॉक्स मध्ये पाण्याची व्यवस्था करावी. विनंती आहे की आपण तिथे लगेचच पाणी पुरवावं. आपण ऐकूया पुन्हा एकदा कोणाची जाते यांना. तर स्वर्गीय बालकृष्ण बागोजी मोरे यांच्या बघतो आपण स्मरणार्थ महेश मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला बघताना की ती मालिकावीरसाठी ॲव्हेंजरची बाईक आहे त्यांच्या माध्यमातून मात्र उपलब्ध झाली आहे. त्यांचं देखील ते शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील मयूर ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे, कारण का ते पुरस्कर्ते आहेत ॲव्हेंजर बाईकचे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर द कमेंट्री बॉक्स कोणाची दाते. धन्यवाद राहुल. शॉर्ट बॉल होता. गती तर मी थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि इथे त्यामध्ये देखील फसला बॅट्समन नवीन आलेला बॅट्समन आहे अनिकेत मुंडे आणि त्याच्या विरुद्ध देखील एक डॉट बॉल इथे येत असताना ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. जीत भोईर इथे बॉलिंग करतोय. पहिलं षटक फक्त 4 रनचं. दुसरं षटक थोडंसं माग ठरलं आणि इथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे सज्ज. तिथे जोपर्यंत जाईल केतन दुसरी रन घेण्याची संधी आहे. अनिकेतकडे 2 रन इथे मिळतात. तिसरी रन ओव्हर थ्रोची होईल का, परंतु तसं नाही. बॅकअप इथे येते तोपर्यंत 2 रन इथे ऍड होतील. वन रन शॉट. एकच रन इथे मिळेल. तर 20 रन स्कोर बोर्डवर असतील. एकच रन इथे मिळेल बॅट्समन अनिकेतला. ही तीक्ष्ण नजर आहे आमच्या अंपायरची. खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. बॉल तयार. जीत लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॅकफुटला गेला. वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा जातोय असं वाटतंय. हाताला लागला होता तिथल्या क्षेत्ररक्षकाच्या बॉल. प्रयत्न चांगला केला होता मोतीराम याने, परंतु हा येतोय षटकार. वीर वीर नारा जायो तारा लाखात काम भेटलाई र. वीर वीर नारा जायो तारा लाखात काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध गेल्याशिवाय उंची गाठता येत नाही आणि ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही फटका मारता त्यावेळेला 6 रन नक्की मिळतात. एक चांगला षटकार इथे आलाय आणि अखेर या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आलाय जीतच्या. 9 रन या ओव्हरमध्ये खर्च केले जीतने आणि रन होता स्कोर बोर्डवर 26. टीम रिया 11 सांभाळली. प्रसादजी ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली होती, अपेक्षा होती सेकंड ओव्हरमध्ये 13 रन आले, पहिल्या ओव्हरमध्ये 4. त्यानंतर हा धावांचा फ्लो असाच राहील, परंतु नंतर कुठेतरी लगाम लगवलाय टीम निशान जीजी स्पोर्ट्स वाकलनने या मॅच मध्ये. डेफिनेटली दुसऱ्या षटकात 13 धावा आल्यानंतर निश्चित पुन्हा एकदा धावसंख्येला अंकुश लावण्याची गरज होती. ज्याप्रमाणे तू म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये त्याचा खेळ आपण विसरू शकत नाही. आपण खार्डी चषकात 240 धावांचा पाऊस सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहिलाय. त्यामुळे अशा खेळाडूकडे ही भूमिका येणं गरजेचं होतं. तिसऱ्या षटकात तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय. संगणकाचं कौतुक करेन. मोतीरामने पहिल्या षटक हाताला 4 धावा खर्च केल्या. तो अजून एक षटक हाताळू शकतो. जीतकडे सुद्धा अजूनही तुम्ही षटक देऊ शकता, कारण त्याने विकेट सुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे बघायचं आहे की 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये कोण येणार. आणि चांबाली संघाकडनं बघायचं झालं तर इथे मात्र एक चांगली फटकेबाजी तुम्हाला आता अनिकेत मुंडेकडून पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमॅनात षटकार आलाय. आणि स्लॉग ओव्हरची षटकं, कारण 2 षटक आता महत्वाची असतील आणि बघायचं या 2 षटकांमध्ये किती धावसंख्येचं उद्दिष्ट इथे चांबाले संघ ठेवत आहे ते वाकड संघासमोर. एक छोटीशी अनाउन्समेंट मला अशी करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून एक क्रिकेट स्पर्धा 2020 साली स्पर्धा कव्हर केली जाईल, ती म्हणजेच बीजेपी ग्रुप एरंजाड यांच्या माध्यमातून. ही स्पर्धा होणार आहे ती 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. आणि या स्पर्धे म्हणजे जी स्पर्धा जी तुम्ही पाहतात म्हणजेच मयूर ग्रुप चषक ॲज इट इज तीच तशीच स्पर्धा असणार आहे. ती सुद्धा 40 संघांची आणि 5 दिवसांचा कालावधी असेल. आणि बाकीची माहिती आम्ही थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा देऊ. कुणाल? केतनला ते पाचारण करण्यात आलेले आहे. हा तोच केतन आहे ज्याने सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग केली. 13 रन खर्च केलेले आहेत, परंतु
त्याच्यावर विश्वास किती आहे या टीमचा. त्यांना माहिती आहे केतनने रन खर्च केले असल्या तरी देखील केतन हा असा बॉलर आहे, टीमचा पाठीचा कणा आहे आणि त्याच्याकडे हे षटक सोपवण्यात आलंय. याला म्हटलं जातं कॅप्टन्सी आणि आपल्या खेळाडूवर टाकलेला विश्वास. यावेळेला चांगला प्रहार, प्रॉपर टायमिंग, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार आणि प्रेक्षकांना देखील 200 रुपयाचं पारितोषिक इथे असेल. बॅट मधून येतोय हा षटकार. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं अमित कडून. स्लॉग मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला अमितने या बॉलवर केतनच्या विरुद्ध. राऊंड विकेट बॉलिंग करतोय. आता मात्र अंपायर आपले हात फैलावतात. हा वाईट बॉल असेल. दडपण येतं ज्यावेळेला एखादा षटकार तुमच्या गोलंदाजाच्या विरुद्ध लागतो आणि त्यानंतरचा बॉल एक्झॅक्ट कुठे टाकावा या द्विधा मनस्थितीमध्ये अशा पद्धतीने संयम तुम्ही गमावला तर हा वाईट बॉल येतो आणि तेच इथे दिसलंय. बॉलर बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये केतन मात्रे. ओव्हर पिच बॉल होता, अक्षरशः खोदून काढला हा बॉल. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर तयार आहे जीत भोईर. जोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल बॅट्समन कडून अमित मुंडेचं खातं पुढे सरसावतंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलनच्या विरुद्ध रिया 11 सांबारली अशी मॅच रंगत असताना बॅटिंग करते रिया 11 सांबारली. रन झालेले आहेत त्यांचे स्कोर बोर्डवर 34. रजत मुंडेची विकेट पडली या मॅच मध्ये. योगेश जांभळे आउट झाला. युवराज जांभळे हे 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेले आहेत. रजत मुंडेची अतिशय चांगली कॅच पकडली गेली आणि त्याचबरोबर योगेश जांभळे हा शून्याचा शिकार ठरला. युवराज हा मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट झालाय. हे 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत रिया 11 सांभारलेने आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अनिकेत मुंडे ज्याने एक षटकार मारलाय जितला आणि त्याला मात्र आउट करण्यामध्ये यश येते केतन मात्रेला. अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन. अक्षय नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय संदेश मुंडे. तर इथे अनिकेत आउट झाल्यानंतर संदेश मुंडे बॅटिंग करण्यासाठी जाईल. एक चांगला बॉलर आहे, चांगला ऑलराऊंडर आहे रिया 11 सांभारली संघाचा संदेश. पाहूया आता त्याची भूमिका या मॅच मध्ये काय असेल. 4 विकेटचं नुकसान झाले. रन आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34. जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात. दोन्हीही कट्टर प्रतिस्पर्धी आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात आणि ही मॅच जिंकल्यानंतर एक वेगळा आनंद येईल या टीमला. कुठलीही टीम जिंको, कारण दोन्हीही तगड्या टीम आहेत, मजबूत टीम आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातल्या. सध्या अनेक स्पर्धा गाजवते टीम रजत मुंडेची रिया 11 सांभारली. तर तेवढ्याच स्पर्धा मागच्या हंगामध्ये देखील गाजवलेल्या आहेत. गाजून सोडले क्रिकेट, दणानून सोडलेलं क्रिकेट. ज्या टीमच्या माध्यमातून ती टीम मैदानामध्ये उतरली आहे निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळण. पुरस्कर्ते आहेत या टीमचे राजू शेठ भोईर. बक्षिसांचा वर्षाव मात्र नक्की होईल. ओहो काय बॉल होता, भन्नाट वेग. विकेट कीपर बीट, फाईन लेगचा फिल्डर देखील कदाचित बीट होईल असं वाटतंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. येतोय हा चौकार आणि या चौकाराने स्वागत होतं डीजे कडून. एन्जॉय करतात प्रेक्षक. प्रत्येक रन एन्जॉय करतात प्रेक्षक. रन येण्याला महत्व आहे. मग फाईन लेग क्षेत्रातून येऊ, थर्ड मॅन क्षेत्रातून येऊ, रन पाहिजे टीमला रिया 11 सांभारलीला, कारण समोरची टीम तगडी आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. केतनचा हा बॉल हवेत खेळून काढलाय. फिल्डर आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये थोडासा पुढे पडतोय मोतीराम यांचा हा बॉल. तोपर्यंत 2 रन यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. संदेश यांच्याकडून संदेशला 2 रन नाही, ते संदेशचं खातं उघडते. रन होत्या स्कोर बोर्डवर 40 रन. ओव्हरची समाप्ती होते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे रिया 11 सांभारलेने प्रसादजी या मॅच मध्ये.
खूप चांगली धावगती मी म्हणेन 10.00च्या सरासरीने या 40 धावा आलेल्या आहेत. रजत मुंडे सारखा संघनायक या संघा म्हणजे खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यांनी मात्र खूपच उल्लेखनीय कामगिरी मागच्या काही सामन्यांमध्ये केली आहे, स्पर्धांमध्ये केली आहे. आणि बदलापूर म्हटलं तर मी म्हणेन त्याचं आवडतं शहर आहे, आज आवडतं गाव आहे. कारण या विभागामध्ये भरपूर त्याने स्पर्धा गाजल्यात, त्याच्या मात्र खेळी गाजलेली आहे. त्याचे संघ मात्र खूप चांगला परफॉर्मन्स. आठवते की आपण नाईट स्पर्धा जी आपण बदलापूर पूर्वेला जी कव्हर केली त्या स्पर्धेत सुद्धा मात्र चॅम्पियन संघ रिअल 11 चांबर्ली हा संघ ठरला होता आणि गतवर्षीचा चॅम्पियन संघ सुद्धा हाच आहे. त्यामुळे बदलापूर हे त्याचं एक फेवरेट शहर राहिलं की त्या शहरात येऊन त्याची फलंदाजी असो किंवा त्याचा खेळ असो, त्याच्या संघाचा खेळ असो, हा भरलेला पाहायला मिळतोय. 10 धावा प्रति षटकामागे आतापर्यंत 40 धावा अंकित झाल्यात. बघायचं आहे निर्णायक षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. आणि मी म्हणेन की 50+ जरी धावसंख्या असेल तर शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाईल याच्यात तरी मात्र शंका नाही. सध्या क्रिकेट हा चर्चेचा विषय आहे. रजतसाठी देखील सुवर्ण संधी होती. काल त्याने एक अर्धशतक ठोकलेलं आहे इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये. आज देखील त्याच्याकडे संधी होती आणि कोण बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चनने देखील असेच प्रश्न सध्या क्रिकेटवर विचारले. यूपीचे जे एक प्रशासकीय अधिकारी 7 करोडच्या प्रश्नासाठी थांबले होते. 1 करोड त्यांनी जिंकले त्या प्रतियोगितेमध्ये. त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं होतं 24 तासाच्या आतमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये T20 मध्ये 2 अर्धशतक कुठल्या बॅट्समनने ठोकले. लाईफलाईन नव्हती त्यामुळे त्यांनी तो प्रश्न क्विट केला आणि तिथून मात्र ती प्रतियोगिता त्यांनी सोडली. म्हणजे क्रिकेट हा चर्चेचा विषय आहे. प्रत्येक जागेवर सध्या क्रिकेट आणि क्रिकेटच चाललंय. आज आपण पाहतोय रजत मुंडे लवकर आउट झाला, त्यामुळे निशान जीजी स्पोर्ट्स वाकळण या टीमचं पारडं जड वाटते या मॅच मध्ये. परंतु अजूनही दुसरं सत्र बाकी आहे. भरपूर वेळेला कमी धावसंख्या ज्यावेळेला उभारली जाते विरोधी टीम कडून त्यावेळेला घातक बॉलिंग ते करतात. या टीमकडे संदेश मुंडे आहे, एक चांगला बॉलर आहे, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. रजत आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटचं षटक आहे. एक फसवा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि तोपर्यंत लेग बाईचा इशारा प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा येतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर रन होतात 41. स्ट्रायकिंग एंडला आता खेळण्यासाठी तयार आहे संदेश मुंडे, ज्या नावाचा मी उल्लेख करत होतो. एक चांगला बॉलर आहे. यावेळेला बॅटिंग करावी लागेल, रन स्कोरबोर्डवर लावावे लागतील. दुसऱ्या इनिंग मध्ये तुमच्या हातामध्ये बॉल असेल तर पाहूया काय करतोय या मॅच मध्ये संदेश मुंडे. राऊंड विकेट, गती थोडीशी कमी केली, समोर टाकला होता बॉल आणि इथे मिड ऑनला कॅच देखील ड्रॉप होते. तोपर्यंत 1 रन संदेशच्या खात्यामध्ये जाईल. रन होतात 42. 42 रन. ओव्हर नंबर 5 टाकण्यासाठी येतोय ऋषी भोईर. खूप मोठं नाव कमवलंय ऋषी भोईरने देखील. कमी वयामध्ये निशान जीजी स्पोर्ट्स वाकलनच्या दरम्यान अनुभव त्याला जास्त मिळतोय. आता अनेक स्पर्धा खेळताना दिसतोय. यावेळेला गती थोडीशी कमी केली, फ्लाइट दिली, बॉल थोडासा वळवला, बाहेर काढला लेफ्टी बॅट्समन साठी आणि सरळ जातो विकेट किपर जीतच्या हातामध्ये हा बॉल. आणखीन चांगली जुगलबंदी बॅट आणि बॉल मधली तुम्हाला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये ऋषी चांगली बॉलिंग करत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर रिया 11 चांबारली आतापर्यंत 42. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. 3 बॉल शिल्लक. पहिल्या इनिंग मधले गती थोडीशी कमी झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये तिथे फिल्डर तयार होता. फक्त 1 रन या स्ट्रोकवर मिळेल बॅट्समन अमित मुंडेला. अमित मुंडेने 1 षटकार 1 चौकार मारलाय, परंतु हे षटकार आणि चौकार मारत असताना अनेक बॉल त्याने फेस केलेत. त्यामुळे जास्त रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर नाहीये टीम रिया 11 चांबारलीची. रजत मुंडेची विकेट खूप महत्वाची होती. पुन्हा एकदा थोडीशी गती कमी केली, स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर येऊन प्रयत्न फसतोय पूर्णपणे बॅट्समनचा. आणखीन एक डॉट बॉल संदेश मुंडेच्या विरुद्ध. या ओव्हरचा हा बॉल असेल शेवटचा. रन आहे स्कोरबोर्डवर 43. या ओव्हर मध्ये रन खर्च केल्यात अवघ्या 3. 5 बॉल टाकत असताना ऋषी भोईर. शॉर्ट बॉल आणि इथे मात्र बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर खाली येतोय किरण म्हात्रे आणि एक चांगली कॅच पकडली गेली संदेश मुंडेची. अशा पद्धतीने या ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये रन आले फक्त 3. विकेट मात्र मिळवली बॉलर ऋषीने. 1 बॅट्समन आउट झाला संदेश मुंडे. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम रिया 11 चांबारली धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 43. 44 धावांचं लक्ष आहे 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया निशान जीजी स्पोर्ट्स वाकळण कशी बॅटिंग करेल हे ऐकण्यासाठी जाऊया डोंबिवलीचे सुप्रसिद्ध समालोचक प्रसाद परब. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. धन्यवाद कुणाल दाते सर. तर फुलांना फुल जोडले तर फुलांची फुलमाल तयार होते. दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाल तयार होते. आणि माणसांना माणसं जोडली तर नात्यांची वेळ तयार होते. अशी वेळ इथे मात्र मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
व्यासपीठावरती सन्माननीय संदीपजी भगत साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. कोकण विभाग अध्यक्ष बजरंग दल, एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीपजी भगत साहेब यांचा शुभ सन्मान होतो या व्यासपीठावरती. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत सन्माननीय मनोहर जाधव साहेब, भिवंडी कांबागावचे उपसरपंच यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने, नियोजन समितीच्या वतीने मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांच्या समवेत आमच्या व्यासपीठावरती दुसरे सत्कारमूर्ती सन्माननीय जयवंत कोटे साहेब, भिवंडी विभागातून साहेब इथे बिलॉंग करतायत. निश्चितच साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. यथोचित मान सन्मान, माईची शाल आणि या स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जाते. याच दरम्यान बदलापूर शहराचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तर संतोषदादा म्हात्रे यांना विनंती करेन, या लगेच आपण सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब, उपाध्यक्ष बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा शुभ सन्मान होतोय. याच दरम्यान आमच्या मंचावरती खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय महेशजी मोरे, स्वर्गीय बाळकृष्ण भागोजी मोरे यांच्या स्मरणार्थ जी बाईक आपण इथे पाहतोय, अव्हेंजर बाईक, यांच्या माध्यमातून दिलदार व्यक्तिमत्व निश्चितच महेशजी मोरे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या व्यासपीठावरती. एक दिलदार व्यक्तिमत्व बालकृष्ण भागोजी मोरे यांच्या स्मरणार्थ महेशजी मोरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून अव्हेंजर बाईक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, भाग्यवान विजेत्या खेळाडू साडी हे पारितोषिक आहे. महेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान, माईची शाल, स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जाते. याच दरम्यान सन्माननीय अक्षयजी म्हात्रे, गीतकार, बदलापूर विभागातील एक गोड आवाज अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण सातत्याने संगीत या 2 दिवसामध्ये ऐकत होतो. तेच अक्षय म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मयूरदादा पिसेकर यांना विनंती करतो अक्षय म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय मोतीराम दळवी साहेब दातिवलीचे हे इथे उपस्थित, यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन, या आपण सन्माननीय मोतीराम दळवी साहेब. सन्माननीय मोतीराम दळवी साहेब. याच दरम्यान बीजेपी ग्रुप एरंजाड या स्पर्धेचे लाडके शिल्पकार सन्माननीय रवींद्रदादा मेहर हे इथे उपस्थित आहेत. यांचा देखील शुभ सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते, आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. दरम्यान वळतोय मोठ्या सामन्याकडे मैदानाच्या आतमध्ये, जिथे खूप चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलन संघ आणि दुसऱ्या बाजूला रिया 11 चांभारली, या 2 बलाढ्य संघामध्ये. या ऐकूया उत्तरार्धामध्ये आमचा एक डोंबिवलीचा गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद मॅडी, धन्यवाद कुणाल. अत्यंत महत्वाची लढत, 44 धावसंख्येचं लक्ष आहे, पण प्रेक्षकांसाठी जबरदस्त पर्वणी. कारण आतापर्यंत 3ऱ्या दिवसामध्ये अशा पारितोषिकांची मात्र रेलचेल पाहायला मिळाली नव्हती. ती आज तुम्हाला पाहायला मिळते. याचं एकमेव कारण म्हणजे राजू भोईर हे मात्र मोठा गावचे अत्यंत दानशूर असं व्यक्तिमत्व, टेनिस बॉल क्रिकेट विश्वात निश्चितच वाखाणण्याजोगं असं व्यक्तिमत्व, जे मात्र प्रेक्षकांसाठी निश्चितच एक मोठी पर्वणी घेऊन येत असतात आणि खेळाडूंसाठी सुद्धा. तर प्रेक्षकांना पारितोषिक असेल, जर सीमारेषेबाहेर जर फलंदाजी करत असताना वाकड संघाच्या कुठल्याही फलंदाजी मात्र षटकार ठोकला आणि जर तुम्ही तो कन्वर्ट केला झेलमध्ये, तर 5,000चं कॅश प्राइज आहे. तर प्रसाद सर, याच दरम्यान अगोदर एक प्रेक्षकाने झेल टिपला होता. आयोजकांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि एक आकर्षक टी शर्ट होतं मयूर ग्रुप कंपनीकडून. ते टी शर्ट मात्र त्या प्रेक्षकाला देण्यात येते. मी प्रतीकदादा पिसेकर यांना विनंती करतोय, आपण त्या प्रेक्षकाचं स्वागत करतो. यायचे प्रकाश चौधरी. ओ टू प्रसाद सर. थँक्यू मॅडी. पण तेवढी संधी फलंदाजाला सुद्धा असेल, जर ते 3 षटकार जर ठोकले कंटिन्यू सलग 3 चेंडूवर, तर पारितोषिक ते 11,000 रुपयाचं फलंदाजासाठी. पहिला चेंडू
थोडेसे शफल झाले, पाठला केला चेंडूचा, भरपूर काही मोमेंट इथे पाहायला मिळाली फलंदाजाची, पण फायनली तो चेंडू सोडलाय आणि पंच मात्र इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. हॅलो हॅलो प्रसाद सर, 1 मिनिट थांबवतोय. तर सागर गायकवाड हे देखील इथे उपस्थित आहेत. आमचे प्रतीक पिसेकर यांचे जवळचे मित्र सागर गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू प्रसाद सर. चेंडू हवेमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिलं यश. जी संघाला गरज होती, कमी धावसंख्या आम्ही ते डिफेंड करू शकतो असं इथे दाखवत असताना रजत मुंडेने पहिल्याच षटकामध्ये एक मोठी सफलता अर्जित केली आहे आणि पाठवून दिले माघारी ते ऋषी भोईर या फलंदाजाला. फलंदाज बाद. ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. वाईटच्या स्वरूपात पहिलीच धावसंख्या अंकित झाल्यानंतर त्या 1 या धावसंख्येवर पहिलं यश ते आपल्या संघाला मिळवून देतोय तो गोलंदाज रजत मुंडे. बाद होते फलंदाज तो ऋषी भोईर. मिडॉनवर तुम्ही पाहता क्षेत्ररक्षकाने खूप सुरेख झेल टिपला मागे जात असताना. स्ट्राईक एंडला केतन येतोय, नॉन स्ट्राईक एंडला येतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर कल्याण डोंबिवलीचा रन मशीन जीत भोईर. ओद विकेट ओव्हर पिच होता. योग्य उत्तर. जसा चेंडू आला तसा तो सुद्धा वेगाने रिटर्न पाठवून दिलाय सीमारेषे बाहेर. दमदार फटका, षटकार. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला बघतोय प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी अजूनही कायम आहे. तो चेंडू तुम्हाला फक्त बघायचा नाही तर तुम्हाला तो झेल घ्यायचा आहे, कॅच करायचा आहे, तर तुम्ही 5,000चे मानकरी होऊ शकता. याचं एकमेव कारण राजू शेठ भोईर व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. लीडिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्विक रिप्लाय. लॉट्स ऑफ ऍक्शन इन द मॅच. पुढच्या चेंडूवर ताबडतोब उत्तर दिलंय, चोख प्रत्युत्तर. आणि इथे फ्लाइंग स्लेक मध्ये कुठलीही चूक न करता रजत मुंडेने भाग पाडला केतनला आणि फलंदाज बाद. संजय 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 सिरियसली व्हेरी बिग विकेट फॉर रियालियम चांभारली. रजत मुंडेला मिळते ते यश दुसरा फलंदाज बाद करण्यामध्ये. आणि बाद केले कोणाला तर केतन म्हात्रेला. 4थ्या क्रमांकावर येत ते जितेश. वाकळण गावामध्ये कार येण्याचा जो सिलसिला आहे तो कुठून सुरू झाला तर जितेश भोईरच्या माध्यमातून. सर्वप्रथम स्वर्गीय रत्नबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये कार ज्या मात्र खेळाडू वाकलन गावामध्ये घेऊन गेला तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला प्रमोट केलंय 4थ्या क्रमांकावर. ऑन द टोस. व्हॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं. जसा चेंडू आउटस्विंग होता, बाहेर येत होता, बॅटचा फेस ओपन केला, अपर कटच्या माध्यमातून खूप चांगलं एक्झिक्युशन, सीमारेषे बाहेर चौकार. चौथ्या क्रमांकावर प्रमोट का केल्याचं उत्तर जणू काय निश्चित जितेशने आपल्या बॅट मधून दिलं. सुरेख टायमिंग, सुरेख फलंदाजी. धावसंख्या धाव फलकावर 11. बॉटम हँडचा वापर, कारण चेंडू थोडासा खाली राहतोय, थोडंसं जमीनलगत चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवायचा प्रयत्न या चेंडू रजतने केला. रजतने या षटकात 2 सफलता निश्चित अर्जित केल्या आहेत, पण या षटकात 2 मोठे फटके सुद्धा पाहायला मिळालेत. केतन मात्रेने एक षटकार दाखवला आणि जितेशने आल्याच चौकाराने खातं उघडलं ते रजत मुंडेच्या समोर. बॉटम हँड पुन्हा एकदा बघा. सेफ हँडने फटका हा खेळायचा होता, कव्हर्स मध्ये खेळायचं होतं
आणि लगेचच तुम्ही पाहतात तर पुढच्या चेंडूवर अजून एक प्रत्युत्तर देत असताना कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात अजून एक धक्का दिलाय, हलकीशी एज घेतली आणि बरोबर चेंडू जाऊन विसरतो यष्टीच्या हातामध्ये. आणि 3 धक्के देत असताना आपली उपयुक्तता, आपली गोलंदाजी किंवा आपली भूमिका संघामध्ये काय आहे कुणाल, ती सिद्ध केली आहे ती रजत मुंडेने. बाजूला हो तू पोरार थँक्यू रॉनी. खूप अप्रतिम संगीत यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकत आहोत. तर रजत मुंडेची खेळी आपण जर पाहिली तर 9 चेंडूत अवघ्या 15 धावा, जी अपेक्षा त्याच्या संघाला नव्हती. पण इथे मात्र फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडला, पण गोलंदाजीमध्ये एक चांगला सूर गवसलाय कुणाल. तब्बल 3 गडी बाद केलेत या पहिल्या षटकामध्ये आणि धावा खर्च केल्यात त्या 11. चांगला ऑलराऊंडर आहे रजत मुंडे आणि त्या ऑलराऊंडरचा खेळ कसा असावा, टीमसाठी त्याची भूमिका काय असावी, तो इथे स्पष्ट करत असताना. आणि खास करून मी कौतुक जितेशचं करेन. एक चौकार मारल्यानंतर एक डॉट बॉल तो खेळला, परंतु त्याने खेळाडू वृत्ती दाखवली. अंपायरकडे त्याने पाहिलं सुद्धा नाही. ज्यावेळेला बॅटला ब्रश होऊन बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये, ही खेळाडू वृत्ती पाहिजे, इमानदारी पाहिजे प्लेअरमध्ये, आणि ती दाखवली आहे बॅट्समन जितेश भोईरने. डेफिनेटली रिस्पेक्ट टू द क्रिकेटर, रिस्पेक्ट टू द अंपायर्स, रिस्पेक्ट टू द ऑर्गनायझर्स, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या या मोमेंटला. ती म्हणजेच जितेश भोईरच्या माध्यमातून फलंदाजीला येतो तर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर अविनाश भोईर आणि 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत ते जीत भोईर. संदेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्टिअर केले चेंडूला, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेक चांगली होते आहे, किंचितचा चेंडू यष्टीच्या बाजून निघून जातोय. tenniscricket.in 3 कॅमेरे तुम्ही समोर मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 4था कॅमेरा आमच्या व्यासपीठावर आणि 5वा कॅमेरा ड्रोनच्या माध्यमातून आता मात्र येतोय तो आमच्या खेळाडूंच्या भेटीला. खूप चांगला टेलिकास्ट, चर्चा भरपूर सुरू आहे या स्पर्धेची. मगाशीच म्हटलं की अजून एक क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. सेम ॲज इट इज तशी स्पर्धा आहे कुणाल. 40 संघ आहेत, 5 दिवसांचा कालावधी, पारितोषिक सुद्धा जेमतेम समानच आहेत. पण या स्पर्धेमध्ये एक विशेष गोष्ट आहे ती मला आवर्जून सांगायची आहे या चेंडूनंतर. स्ट्रायकिंग केला फलंदाज अविनाश, धावसंख्या फलकावर 12. ओव्हरपिच होतं, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कुठलाही संपर्क नाही चेंडूने, बॅटचा चेंडू जातो निर्धाव. तर विशेष गोष्ट अशी आहे की या स्पर्धेमध्ये जेव्हा 2020ला फेब्रुवारी मध्ये ही स्पर्धा जेव्हा संपन्न होईल, तो प्रत्येक दिवशी एक संघ, म्हणजे ज्याप्रमाणे आपण इथे पाहतोय 5 स्टार 5 मध्ये एक संघ निघतोय. जेव्हा ते 5 संघ त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतील, या संघाला 2021च्या स्पर्धेमध्ये कन्फर्म एंट्री असेल ती सुद्धा फ्री. गो गुड बॉलिंग, वाईड यॉर्कर, ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू लँड होतोय आणि इशारा करतात पंच, हा चेंडू वाईड आहे. लक्षात घ्या या एरंजाच्या स्पर्धेमध्ये 2020ला ही स्पर्धा जेव्हा संपन्न होणार आहे फेब्रुवारीमध्ये, तर या स्पर्धेमध्ये जे संघ 5 संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होतील त्या 5 संघाला 2021 मध्ये फ्री एंट्री दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. कौतुकास्पद कामगिरी, अशा मात्र मुवमेंट आपल्याला खूपच कमी पाहायला मिळतात क्रिकेट जगतामध्ये. संदेश मुंडे राऊंड विकेट पुन्हा एकदा येत आहेत, जणू काही वीट भट्टी एंड कडून गोलंदाजी करतील. इथे मात्र ओव्हर पिच होता, रिव्हर्सचा पवित्रा घेतला, चेंडूची फेक मात्र खूप चांगली होते आहे आणि क्विक सिंगल खूप वेगाने दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केलाय. भन्नाट वेग होता. लेफ्ट हँडेड बॉलर सातत्याने एका गोष्टीचा रोशन कालपासून आपण उल्लेख करतो की डावखुरे गोलंदाज किंवा डावखुरे खेळाडू जेव्हा क्रिकेट जगतामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी येतात, पण जन्मताच एक वेगळी ताकद, एक नैसर्गिक ताकद ते मात्र जन्माला घेऊन येत असतात आणि ती ताकद तुम्हाला लेफ्ट हँडेड गोलंदाज असो किंवा फलंदाज असो यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा राऊंड विकेट, चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट खेळायचा होता, चेंडू लिडिंग एज घेतोय, मागे जाते, चेंडू फ्लाय होते, थर्ड मॅन रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू कव्हर करतात, फेक करतायत, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू फेकत असताना थोडेसे कोसळले पण तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. 44 या धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात सामना इथे पाहायला मिळतोय तो रिया 11 सांभारली विरुद्ध निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळे या दोन संघांमध्ये.
लास्ट मोमेंटला चेंडूला स्टिअर केलं, लेट कटचा फटका गलीमधनं एक्झिक्यूट केला, मागे होते चेंडू, क्षेत्ररक्षक 2 पायांच्या मधून, काय खराब क्षेत्ररक्षण, 2 पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. लेटकटचा फटका खूप सुंदर तुम्हाला एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाला, तो फलंदाज अविनाश भोईरच्या बॅटमधून. बॉटम हँड पुन्हा एकदा सेफ हँडने एक्झिक्यूट केल्या चेंडूला शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये, आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. धाव संख्या तुम्ही पाहता धावफलकार 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 या सरसने आले, ते एकूण 20 धावा. मैदानावर अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 18 चेंडूमध्ये हवेत त्या एकूण 24 धावा सामना जिंकण्यासाठी. गोरसई संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर बादवड संघाचे संघनायक यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी. अंजूर, गावदेवी अंजूर, माफ करा, भादवड नाही तर गावदेवी अंजूर आणि जय बजरंग गोरसई या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल. ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आदरणीय संतोष म्हात्रे साहेब, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आदरणीय प्रतीक पिसेकर साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ उपस्थितीत हा सामना दुसऱ्या फेरीतील पहिली लढत भिवंडीतील 2 नामांकित संघ, एका बाजूला भावेश पवार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गिरीश याला, गावदेवी अंजूर विरुद्ध गोरसई संघ. छाप असा कॉल होतोय, काट येतोय. भावेश 4 षटकांचा सामना आहे. मी विनंती करतोय आदरणीय संतोष म्हात्रे साहेबांना आपण स्थानापन्न व्हावं. दुसरी फेरी आहे. आपण पाहतो पहिल्या फेरीमध्ये तुम्ही 86 धावांचा टप्पा गाठला होता. या 4 षटकामध्ये अंजूर विरुद्ध खेळताना काय रणनीती असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? रणनीती काय नसणार इतकी, कारण असा रोज रोज कसा खेळतो त्याच प्रमाणे संघ आहे सामनेचा. काय निर्णय स्वीकारतोय? फिल्डिंग करणार, फिल्डिंग करणार. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न अंजूर संघाला? कमीच ते कमी. हे मैदान कसं वाटलं, आयोजन नियोजन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. थँक्यू. गिरीश, नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? नक्कीच बॅटिंग असते. बॅटिंग असते. निर्णय तुमच्या बाजूनी आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किती धावांचा लक्ष प्रतिस्पर्धी संघाला देणार? भावेश पवार समोर आहे, गोरसई संघ आहे. नक्कीच 45+ असते. 45+ म्हणजे किंवा 50च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न असतो. कोणाकडून अपेक्षा असतील तुमच्या संघातून? नक्कीच सर्वांकडनं. आयोजन नियोजन कसं वाटलं? नक्कीच उत्तम. थँक्यू, ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकतोय ते गोरसई संघ आणि आमंत्रित करतोय इथे मात्र फलंदाजीला गावदेवी अंजूर या संघाला. ओटी कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते आणि प्रसाद परब. धावसंख्या धावफलकार 21 अंकित झाली आहे. रजत ओव्हर द विकेट, अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र चेंडूला सेफ हँड ऑन साइडला प्लेस करायचं होतं, गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचं होतं, 2 धावा अंकित करायचं होतं, पण ते स्वप्न भंग होत आहे. कारण याचं कारण आहे की अप्रतिम यॉर्कर चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि यशच्या उद्ध्वस्त करून गेला तर कोणाच्या, तर जीत बोईर. बॅक टू द पवेलियन. मधून सुद्धा मात्र बीट करू शकतो, आम्ही आव्हान देऊ शकतो आणि समोरच्या संघाला गारद करण्याची ताकद सुद्धा देऊ शकतो, असं काही चित्र उभारलंय मैदानावर. ते रिया 11 चांबारली संघाने तब्बल 4 गडी कुणाल इथे मात्र बाद झालेत आणि चांगली फाईट, चांगली झुंज देतोय. इथे मात्र एकतर्फी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात निश्चित 3 गडी बाद केले, या षटकात अजूनही गडी तो बाद करतोय आणि तो अजूनही झुंजतोय, स्ट्रगल करतोय आपल्या संघासाठी.
खरोखर ही चांगली बाब आहे रजत मुंडेचा. आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये म्हणतात ना की सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर यांना भरपूर महत्वाचं स्थान आहे आणि इथे तीच चूक केलेली आहे वाकण टीमच्या बॅट्समननी. यॉर्करवर चुकला बॅट्समन आणि मात्र नंतर यष्ट्यांचा वेध घेतलाय. काय बॉलिंग केली आहे रजत मुंडेने या त्याच्या दोन्हीही ओव्हरच्या स्पेलमध्ये. किरण येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर. प्रत्येक चेंडू यॉर्क टाकायचा प्रयत्न करतो ऑन साइडला. खूप चांगलं एक्झिक्युशन, चांगला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने खूप वेगाने एक्झिक्यूट करतायत. सीमारेषे बाहेर चौकार. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्करला परफेक्ट पॅडल स्वीपचा फटका एक्झिक्यूट केलाय, दाखवलाय तो. आल्यास किरण म्हात्रेने आपल्या बॅटमधून आणि चौकारच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकते ती 25 या धावसंख्येवर. प्रत्येक फलंदाज चांगलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतोच आहे. पुन्हा एकदा बॉटम बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा तो गॅप शोधायचा होता जो कव्हर मध्ये आहे, त्या गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं ते फलंदाज किरणला, पण काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. वेगवान चेंडू ओव्हरपेच होता जो निघून जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये. धावसंख्या काम धावफलकावर 25. द विकेट. समोर खेळ आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावर फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर चौकार. हॅलो टायगर गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय संतोषजी पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवलीच्या मॅक्झिमम क्रिकेट स्पर्धेत मोफत पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते असे मात्र संतोषजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खास करून जी आपण डायगरमध्ये जी नाईट क्रिकेट स्पर्धा बघतो त्या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान ज्यांचं असतं ते संतोषजी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेची चर्चा खूप सुरू आहे. मयूर ग्रुप चषक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29 अंकित झाली आहे. 29 धावा अंकित झालेत. 9.66. कुणाल खूप चांगली सरासरी मेंटेन केली मैदानावर ती मात्र वाकळण संघाने. पण एक मात्र सांगावं असं वाटतं की रजत मुंडेने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, अवघ्या 20 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले, त्याने स्वतःची कामगिरी पूर्ण केली आहे. पण बघायचं या 12 चेंडूमध्ये उर्वरित जे 2 गोलंदाज आहेत यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आणि तेवढीच जबाबदारी, कारण आपण बघितलं तर 4 फलंदाज बाद झालेत, त्यामुळे बॉटम ऑर्डर नाही तर मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर खूप मोठी जबाबदारी असेल. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळते आणि ही 2 षटकं आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. 12 चेंडू 15 धावा खरोखर खरोखर खूप महत्वाची आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे 2 षटकं, बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी हे 2 षटकं. खास करून अविनाश भोईर जो मागच्या वर्षीच्या हंगामध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये होता, किरण म्हात्रे जो केतन म्हात्रे यांचा बंधू आहे, चांगलं क्रिकेट तो खेळतोय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. परंतु कौतुक करायला हवं रजत मुंडेचं. 2 षटकं त्याने हाताळलेली आहेत, 20 रन त्याने खर्च केले, 4 विकेट. जे प्रारंभिक बॅट्समन आहेत त्यांना पॅव्हिलियनच्या दिशेने पाठवण्याचं काम रजत मुंडेने केलं. आता उर्वरित 2 बॉलरला हे 15 धावा रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे. पाहूया ही मॅच कोण जिंकेल. रिया 11 सांबारली की निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळण. थँक्यू योगेश. ऑन साइडला स्लॉक स्वीप केला, मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय. खूप वेगवान फटका, जास्त उंची नाही, पॅरल स्ट्रोक होता सीमारेषे बाहेर षटकार. बघायचं अजूनही 2 षटकार जर येत आहेत अविनाशच्या बॅट मधून तर 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे राजू भोईर यांच्याकडून. ओ गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. कुठल्या प्रकारची मुवमेंट नव्हती कुणाला इथे. जर बघितलं तर बॅकफुटला जास्त खेळायचा प्रयत्न करतात. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये स्वतःला सेट केलाय आणि तिथून तो चेंडू पुल करायचा प्रयत्न. मिड विकेट, स्क्वेअर लेग, स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा फटका त्यांना खेळायचा होता, पण काहीच कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये वेग भरपूर होता या चेंडूवर. खोलून काढल्या चेंडूला ऑन साइडला फुलवलेंचा चेंडू होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू कव्हर करतायत. एकच धाव. षटकाराच्या माहितीने तुम्ही जर पाहिलं तर
थोडासा फरक पडलाय, त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण असेल आता मात्र रिया इलेव्हन चांबालीच्या या खात्यामध्ये. धावा तुम्ही पाहतात एकूण अंकित झाले मला सांगतात रोशन. धाव फलकर ते 36, लक्ष दे 44 धावेंचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानावर 9 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर. दोन प्रशस्त टीम मध्ये, दोन प्रशस्त संघांमध्ये चालू असलेली लढत तुम्ही पाहतात. पंचांची काही रिकन्सिलेशन करतो यष्टीरक्षक यष्टीच्या मागून येऊन अमित मुंडे. टफ अपोनंट निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. फलंदाज जवळ आले तर मला असं वाटलं की स्लेजिंगचं काही प्रकरण तर नाही ना, पण तसं काही नाही आहे तिथे. येस, रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही धावताय कुठे यावर काही प्रश्न विचारले पंचांना अमितने. राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश जांभळे खोदून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये एव्ही शेप मध्ये खेळतायत. मागे जातो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राशी येतात चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेच्या मदतीने विजय पथाकडे हळूहळू मात्र अग्रेसर होत असताना वाटचाल करत असताना धावसंख्या 39 धावा धाव फलकर अंकित झालेले आहेत. 38 धावा. हो, ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न होता. मागे जातोय चेंडू क्षेत्र तिथे आहेत फ्लाइंग स्लिप मध्ये. तोपर्यंत बाईच्या स्वरूपात एकदा अंकित होईल धावफलकावर. मला मॅडी खूप चांगली माहिती देतोय. जो योगेश जांभळे तुम्ही पाहतात मगाशी आपण ज्या बीजीपी ग्रुप एरंजाड स्पर्धेची जी उल्लेख केला त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्यांनी स्वीकारला होता आणि याच संघाने ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती. खोदून काढलाय मॅच विनिंग शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर आउट ऑफ द पार्क आणि 4थ्या षटकातच आपले इरादे स्पष्ट केले. सामना फिनिश केला आपल्या संघाच्या बाजूने आणि विजय होतोय तो निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ. अभिनंदन संघनायकाचं आणि अभिनंदन संघाच्या पुरस्कर्त्यांचं ते म्हणजेच राजू शेठ भोईर यांचं सुद्धा अभिनंदन. असा टॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. 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 This is the discipline of the tournament. तुम्ही पाहतायत मैदानावर हे 2 संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आले. मागचा सीझन असो या सीझन असो यावेळेला बऱ्याच ठिकाणी दोघांमध्ये खूप चांगली चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण मैदानाच्या आतमध्ये आपण एकमेकांची प्रतिद्वंदी आहोत, प्रतिस्पर्धी आहोत. मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहोत आणि हीच मित्र भावना जपत असताना एकमेकांना शेक हँड करतायत. पुढच्या सामन्यासाठी चांबाली संघाने शुभेच्छा दिल्या त्या वाकण संघाला. या आपण देऊया या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र खूप चांगली उल्लेखनीय भूमिका केली आणि धावा कुठल्या आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 22 तो ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच अविनाश.